नमस्कार ताईंनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपण आळूवडी किती एकदम सोप्या पद्धतीने मी करते, साधी सोपी. आणि तुम्हाला पण करायचं असेल तर नक्की व्हिडिओ नक्की बघा ताईंनो पूर्ण. आळूवडी बनवायला घेतली होती, मला संध्याकाळचाच टायमिंग होता हा. मला दुपारची झोपे झाली होती आणि चहा पाणी पण झालं होतं आणि दूध पण उकळायला ठेवलं होतं तिकडं. म्हणलं तोपर्यंत आपण इकडं बनवून घ्यावं. आळूवडी बनवण्यासाठी बेसनचं पीठ घेतलं होतं, पानं स्वच्छ धुवून ठेवले होते आधी. आणि मग नंतर बेसनचं पीठ घेतलं, त्याच्यात ओवा टाकला होता, तीळ टाकलं होतं आणि हिरवी मिरची, लसूण आणि अद्रकची पेस्ट बनवून घेतली होती. खायला खूप छान झाले होते आळूवडे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा ताईंनो, अशा पद्धतीनं करून. मग पीठ हे भिजवून ठेवलं थोडा वेळ. आणि मग नंतर मला तूप पण करायचं होतं ना, लोणी पण भरपूर झालं होतं, साचलं होतं फ्रीजमध्ये. म्हणलं जास्त दिवस पण ठेवून वास येईल, म्हणलं मग ते पण करून घ्यावं म्हणलं स्वयंपाक करायच्या आधी. म्हणलं कसं आपल्याला रोजचे काम, उद्याचं काम आपल्याला आजच ठरवून ठेवावं लागतं ना, काय करायचं काय नाही. मग डब्यासाठी पण आळूवड्या करून ठेवल्या की मग पोरांना एखाद्या वेळेस भाजी हे काय नसली तर थोड्याशा वड्या हे तळून दिल्या ना, मग चपातीसोबत पोरांना पण आवडतात. म्हणून म्हणलं आपण आज करून ठेवू. समोरल्या काकूने दिले होते, त्यांच्या इथं टेरेसवर लागलेले होते ना पानं भरपूर आणि खूप छान आले होते. आता पाऊस पण येतो नाही, त्याच्यामुळे पानं पण मस्त हिरवेगार आले होते. म्हणलं मग तेच मग वड्या पण बनवायला घेतले होते. आज छान अशा आधी पाणी ठेवलं होतं, माझी ती जुनी कढई आहे ना, आणि दुपारी मी पेपर पापड तळले होते त्याच कढईतलं थोडंसं तेल लावलं चाळणीला आणि पाणी ठेवलं होतं आणि त्या पाण्यात लिंबू पण टाकलं होतं. म्हणलं आपली कढई पण काळी पडत नाही ना लिंबूही टाकल्यावर. म्हणून मग पाणी उकळायला ठेवले. मग तोपर्यंत तिकडं पानं जरा छोटे होते पण गावरान असल्यामुळे खायला पण खूप टेस्टी लागत होते पानं पण. म्हणलं मग पोलपाटावरच छोटे पान असल्यामुळे पोलपाटाच नाही तर की छोट्या पण करते मी. मोठे पान असले की पोलपाटावर आपल्या बसत नाहीत ना, म्हणून मग त्याच्या शिराही काढून घेतल्या पानाच्या. आणि मग असं एकावर एक पानं ठेवून छान असं वळकुट्या बनवून घेतल्या. पीठ लावलं, थोडंसं पीठ माझं पातळ झालं होतं त्याच्यामुळं. आणि पण खायला छान झाल्या होत्या वड्या. आणि तळताना पण फुटल्या केल्या नाही, थोडंसं पीठ पातळ झालं तरी पण छान झाल्या होत्या. मग अशा छान असे एकावर एक पानं ठेवून आपल्याला जेवढे पानं ठेवायचे तेवढे आपल्याला जशी लहान मोठी पाहिजे ना तशी एकावर एक पानं ठेवायचे ना. आणि मग पुन्हा त्याचा रोल करून घ्यायचा छान असा. मग रोल 2-3 रोल झाले होते माझे. आणि मग कुकरमध्ये पण बसत नव्हते ना, असे लांब केले रोल कुकरमध्ये बसत नाहीत, म्हणून मी असं चाळणीतच ठेवते. खाली कढईत पाणी ठेवते आणि वर चाळणीत वाफवून घेते. छान होते अशा पण वड्या. मग तेव्हा वड्या हे बनवायला ठेवली. मग नंतर मग तूप पण करायला घ्यायचं होतं आणि संध्याकाळचा स्वयंपाक पण माझा बाकी राहिला होता, म्हणून म्हणलं पटपट आपण कामावरून घ्यावं म्हणलं. मग आळूच्या वड्या झाल्याच होत्या, ते उकडायला ठेवल्या आणि मग साय साचली होती, मग त्याचं पण तूप करायला घेतलं. बघा की फ्रीजमधून काढून ठेवलं होतं मी 1 तासभर आधी साईचं. आणि खूप छान, काहीच ह्याला कष्ट लागलं नाही आणि पटकन पण लोणी पण तयार होऊन येत होतं गोळा गोळा. छान असं लोणी पण आणि भरपूर पण पडलं होतं लोणी. तूप पण भरपूर झालं होतं. साय काय असं 15-20 दिवसाची ताईनं, जास्त दिवसाची नव्हती साय पण. म्हणलं कसं आपल्याला जास्त दूध किती विकतचं असतं ना, आपलं 1 लिटर दूध घेते मी दररोज आणि त्याची साय साचलेली होती बघा ना. फक्त आपलं नॉर्मल पाणी टाकलं होतं, फिल्टरचं नॉर्मल पाणी टाकून हे मिक्सरला फिरवलं होतं तर मस्त असं गोळा तयार होऊन आला होता. गोळा झाला मग छान असं 2-3 पाण्याने लोण्याचा गोळा छान धुवून घेतला. मला कसं आपलं जास्त दिवसाची साय राहते आणि त्याच्यामुळं वास यायला नको म्हणून 2-3 पाण्यानं धुवून घेतला नळाच्याच पाण्यानं. आणि मग लोणी कडवायला ठेवला होता. म्हणलं स्वयंपाकाची पण एक तयारी करून घ्यावं म्हणलं आपण नंतर. मग कसं मग सगळे घरात आले की एकदम जेवायला लवकर लागतं ना संध्याकाळचं, म्हणून मग ते एक करायचं होतं बाकी. म्हणून मग हे पण करायला लवकरच घेतले होते, म्हणजे 5 वाजताच करायला घेतले होते. पण एवढ्यातच वेळ भरपूर लागला होता मला ते करायला, लोणी कडवायला ठेवायला. लोणी 2-3 पाण्यानं धुवून घेतलं आणि मग छान असं कढईतच वाफलेली कढई होती ना, तेच कढई हलक्यानं आणि लवकर पण. आणि बारीक गॅसवर ठेवली की तूप पण त्याच्यात छान कळतं, स्टीलच्या पातेल्यात खाली चिटकतं ना, म्हणून मग कढईतच ठेवले होते. आणि मग लोणी छान पातेल्यातलं काढून पातेल्यातच घेतलं होतं ना धुवायला, म्हणजे मोठ्या पातेल्यात आपल्याला खळखळी धुता येतं ना, म्हणून मग ते धुवून ठेवले छान असं लोणी. म्हणजे धुवून ठेवून झाल्यावर मग हातही धुतले आणि मग बाकीचे पण कामात थोडेसे भांडे पडले होते तेवढे भांडे घासून घेतले. मग असं काय करायचं म्हणलं की भांडे तर माझ्या तर हातून भरपूर भांडे पडतात ताईनो, तुमच्या पण हातात पडतात का नक्की मला कमेंट करून सांगा. वड्या बघा किती सुंदर झाल्या होत्या, छान अशा वाफवून झाले ते, उकडून झाले होते सॉरी. मग ते उकडून झाल्या मग लोण्यात थोडीशी तुळशीचे पानं पण टाकत असते माझी आई. मग तुळशीचे पानं काय नव्हतं तर संध्याकाळचे कुठं तोडा म्हणलं, विलायचीचे हे होते ना साल होतं तेच, मग विलायची साल टाकून घेतली थोडीशी, म्हणजे तुपाचा पण छान वास येतो ना, म्हणून मग तुपात ते पण टाकून घेतले. आणि मग संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या पण तयारीला मी इथं लागले होते.
मला शेवग्याची भाजी पण करायची होती मला. मग शेवगा हे चिरून घेतला आणि मग शेवगा हे तिकडे उकडायला ठेवलं होतं थोडा वेळ. म्हणलं मग आता आपल्याला वड्या तळायच्यात म्हणून मग आधी मग पापड पण तळून घेतले थोडेसे. म्हणजे कसं पोरांना पण खायला लागतात ना पापड, आणि आपल्याला पण जेवताना थोडंसं काहीतरी असं असलं की आता सध्या पाऊस येतोय ना बारीक का होईना बाहेर, मग पावसाळ्यात असं काहीतरी खायला पण मजा येते. म्हणून मग आधी पापड हे तळून घेतले आणि मग हे गावाकडून आईनं दिले होते ना पापड्या, म्हणलं तळून पण बघावं म्हणलं कशा आहेत. मग तिकडे तूप पण बघा ना किती सुंदर झालं होतं, तूप पण तिकडं कडत होतं. आणि एका ह्याच्यावर शेवगा पण शेवगा उकडायला ठेवलं तर शेवगा आधी उकडून घेतला ना छान होती भाजी त्याची, आणि म्हणून मग ते शेवगा पण उकडायला ठेवलं होतं तिकडं. मग शेवगा पण झाला होता तयार. मग तोपर्यंत तिकडं वड्या पण मला गार झाल्या तर आता मग गार झाले की कसं असं कट करताना तुटत पण नाही, छान झाल्या होत्या वड्या पण बघा. मग तिकडं तूप पण तयार झालं आणि इकडं वड्या पण तळायला घेतल्या होत्या मी. वड्या तळत मग बाकीचं पण करायला घेतलं होतं आणि तूप पण तयार झालं होतं. म्हणलं तूप पण तोपर्यंत शोधून ठेवा म्हणलं. शोधून ठेवलं होतं. कढई पातळ असल्यामुळं आणि थोडंसं आपलं ते जागा हे असतं ना आतमध्ये त्याच्यामुळे जास्त असं थोडं करपल्यासारखं झालं होतं. पण तूप तूप नव्हतं करपलं ताई, तूप खूप छान झालं होतं बघा. अर्धा किलोच्या वर तूप पडलं होतं. म्हणजे डबा 1 किलोचा आहे, अर्ध्या किलोच्या अर्ध्या डब्याच्या वर आलं होतं. त्याच्यामुळे तूप पण खूप छान पडलं होतं आणि वास पण खूप सुंदर येत होता तुपाचा. मग इकडं भात पण लावून घेतलं होतं. वरण भात काय लावलं नाही, मला शेवग्याची रस्सा भाजी आहे ना भाकरीसोबत पण आणि भातावर पण खाता येईल म्हणून तिकडं भात पण लावून घेतला होता थोडा. आणि तिकडं मग भाजी पण फोडणी टाकून ठेवली होती. आणि मग इकडं भाकरी करायला घेतल्या. म्हणलं दुपारी वेपसापड तळले होते ना, त्याच कढईत भाजी फोडणी टाकली आणि मग छान अशा भाकरी कशा पीठ आपलं मळलं ना भाकरी खूप छान फुगतात आणि मग खायला पण चविष्ट लागतात भाकरी. शेवगा पण शिजून झालता माझा. आणि मग इकडं भाकरी पण करत होते. 2-3 तर भाकरी करायच्या होत्या मला. भात लावलं होतं ना त्याच्यामुळे भाकरी काय जास्त नाही लागत. मग भाकरी हे करून घेतल्या आणि आम्हाला पण जेवायला घ्यायचं होतं अजून. मला तर ते पण आले होते कामावरून, त्यांना पण चहा हे करून दिला होता. आणि मग बाकीचं पण स्वयंपाक राहिलेला तेवढं करून घेतला. वड्या हे तळायला आपल्याला वेळ लागतो ना, म्हणून मग वड्या हे आधी तळून घेतलं त्यांनी आल्यावर ना. त्यांना वड्या तळून दिले होते खाण्यासाठी. बघा मस्त असं ताट केलं होतं. आळूची वडी, पापड, परत शेवग्याची भाजी, भाकरी, भात. मग सगळेजण मस्त असं बसून जेवण हे केलं. भांडे घासल्याशिवाय का आपल्या बायकांना चैन पडत नाही. मग भांडे घासून घेतले, म्हणजे कसं सकाळी लवकर उठून डबा करायला आपल्याला पण मोकळी होती ना, म्हणून भांडे घासून घेतले. आणि असा गेला आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला तर लाईक करा ताईंनो. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.